पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेनं ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला खिंडार पाडलेला आहे। पूर्व विदर्भ संघटक शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांनी हे ऑपरेशन टायगर गेले काही दिवस राबवलं आणि आपण बघू शकतो सगळे प्रमुख पदाधिकारी आहे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यातले, काही नगराध्यक्ष आहे, काही ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहे जे आज थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करत आहेत। किरण पांडव आपल्यासोबत आहे। हे ऑपरेशन तुम्ही राबवलं, कोणाकोणाला धक्के आहे? आज या पूर्ववीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री पक्षनेते भाई एकनाथराव शिंदे आज इथे येणार आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पूर्व विदर्भातले आम्ही कुठलाही पक्ष सोडला नाही। उभाटाला तर साफ केलं। मनसेचे विदर्भातले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, राष्ट्रीय महाराष्ट्रावर पदाधिकारी आहेत, अशा लोकांना, मनसेच्या लोकांना आम्ही आज प्रवेश देणार आहोत माननीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात। त्याचप्रमाणे उभाटा झालं, मनसे झालं, प्रहार संघटनाचे झाले, त्यानंतर आपचे झाले, काँग्रेसचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी झाले, नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले। काही लोकांनी आपल्या जागेवर, काही आज बऱ्याचशा जागेवर नगर परिषदेचे इलेक्शन्स आहेत, त्याच्यामुळे बरेचसे नगरसेवक ज्यांना प्रवेश घ्यायचे होते, त्यात काँग्रेस असो, उभाटा असो, इतर पक्षाचे पण होते, त्या लोकांना आज पक्षप्रवेशा कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं। पण स्वराज्य संस्थांची निवडणुकीची तयारी आहे का, की सोबळाची तयारी करताय? इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या विरोधकांना खिंडार पाडण्याचं काम तुम्ही केलं? नक्कीच आम्ही ज्या पद्धतीने आता विदर्भामध्ये आम्ही ज्या पद्धतीने तयारी करते, माननीय एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरसेवकाचे इलेक्शन त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही हे सर्व ऑपरेशन टायगरचा आज सपाटा लावलेला आहे। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जितक्या प्रमाणात साहेबांनी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्ती पूर्व विदर्भामध्ये आम्ही करून दाखवू। त्याच्यासाठी आज आम्ही सगळे संघटित झालेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये भगवा माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्रामध्ये राहील याची आपल्याला विश्वास देतो। स्नेहल देवतारे आपल्यासोबत आहे। वर्धा जिल्हा सेलूच्या नगराध्यक्ष आहे, ठाकरे गटाच्या नेत्या आहेत, त्या आज शिवसेनेत प्रवेश करत आहे, काय सांगणार? सर्वप्रथम तर सर्वांना माझं जय महाराष्ट्र। आपण जसं बघतोय की आज इतकं परिवर्तनाची जी लाट आली आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आणि आमचाही हा संपूर्ण जणांचा प्रयत्न राहणार की आम्ही म्हणजे साहेबांचं जे आदेश आहेत आम्ही ते सर्व फॉलो करूत आणि पक्षाला जितक्या प्रमाणात वाढवता येईल। आणि आपल्या पक्षाचे, जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले साहेब आहेत ते नाथांचे एक नाथ आहेत, तसंच आम्ही पण सर्व गरिबांना आणि आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही जितक्या लोकांचे कामं करू शकतो आहेत ते आम्ही सर्वांचा आज सोडला आणि इकडे आल्या, का वाटलं असं करावं? एकतर माझ्यासाठी प्रेरणादायी आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वात काम करायला मला नेहमीच आवडेल। आणि एक आहे की एक नगरपंचायतचं काम मी आज बघते आहे गेल्या 3 वर्षापासून, तर साहेबांचं म्हणजे मला एक असा अनुभव आहे माझा की म्हणजे एक कमी जो निधी आपल्याला शासनाकडून मिळतो त्याच्यामध्ये बरेचसे कामं नाही होत आहेत। आणि आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांकडे एक नगर विकास खातं आहेत। आपल्या टायगर कोणी घडून आणलं? सरांच्या नेतृत्वात मध्येच, बिलकुल त्यांच्या नेतृत्वात मध्येच आम्ही आज इथे प्रवेश घेतला आहे। आणि अहेरीच्या नगराध्यक्ष आपल्या सोबत आहे, ताई तुमचं पूर्ण नाव सांगा, गडचिरोली जिल्ह्यातल्या, आणि का प्रवेश करताय तुम्ही? नमस्कार, मी कुमारी रोजा शंकर करपेत, नगराध्यक्ष नगरपंचायत अहेरीची आहे। माननीय आपल्या किरण पांडव साहेबांच्या मी नेतृत्वाखाली आज इथं प्रवेश करणारी आहे। तर एक गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी हा नगरपंचायत खूप मोठा आहे आणि हा राजघराणा म्हणून इथं आमच्याकडे ओळखला जातो। त्या राजघराण्यामध्ये मी 3 वर्ष नगराध्यक्ष होती, परंतु जो विकास व्हायला पाहिजे, रस्ते, रोड, नाली, जे समस्या आहे आमच्या ज्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये ते कमी प्रमाणात झालेले आहे। आणि कुठल्या पक्षात होत्या? आता पहिले मी म्हणजे आदिवासी विद्यार्थी संघटनामधून निवडून आली होती आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेलं होतं। नक्कीच आपल्यासोबत दीपक बेले सुद्धा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आहेत ठाकरे गटाचे। सर, का तुम्हाला वाटलं ठाकरे गट सोडून शिवसेनेत यावं? 1987 पासून मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो जेव्हा विदर्भामध्ये शिवसेना स्थापन झाली, परंतु कालांतराने उद्धव साहेबांनी जेव्हा शिवसेना हाती घेतली त्यानंतर बाळासाहेबांचे जे स्वप्न होते, ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी,
ते पूर्ण त्यांनी हिंदुत्व वगैरे सोडून आता आज एकनाथ शिंदे साहेब जे हिंदुत्वाची कास धरून या शिवसेनेला वाढवत आहे त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आणि माननीय श्री किरणजी पांडव यांच्या या पूर्व विदर्भातल्या विश्वासावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या नेतृत्वात आम्ही शिंदे सेनामध्ये आम्ही सहभागी होतो. वर्धा जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख अनिल देवतर, माजी जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहे. तुम्ही पण आज हो, माझा पण आज किरण भाऊंच्या नेतृत्वातच या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आज आम्ही सर्वांनी प्रवेश घ्यायचं ठरवलं. तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी आणि आमचे जिल्हा प्रमुख आहे राजूभाऊ सराफ, त्यांच्या नेतृत्वात ही सर्व वाटचाल आम्ही करणार आहोत. पक्षाला खूप मोठी उभारी आम्ही राजूभाऊंच्या नेतृत्वात देणार आहोत आणि हा पक्ष फार मोठ्या ताकदीने वाढवणार आहोत आम्ही यावेळेस. नक्कीच किशोर सरायकर मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे. तुम्ही पण आज शिवसेनेत प्रवेश करताय? हो, आज प्रवेश करत आहे. काय वाटलं तुम्हाला राजसाहेबांची साथ सोडून एकनाथजींसोबत यावं? नाही, मी सन्मान्य वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब माझ्या हृदयात आहे, राजसाहेब हृदयात आहे. आनंद दिघे साहेब यांनासुद्धा मी पाहिलेलं आहे. आज पुष्कळ वर्ष मनसेमध्ये होतो. आज उर्वरित एकनाथ शिंदे साहेबांसोबत. कुणी ऑपरेशन घडून आणलं हे सगळे संपर्क? सगळे मित्रमंडळी आहे, पहिलेपासून जीवातले शिवसैनिक आहो मी. संपर्क साधला तुमच्याशी? सगळ्यांचे माझे संबंध आहे. किरण भाऊ माझ्या बाजूलाच आता आहे. बाकी सांगायचं काही नाही, समजून जायला पाहिजे. किती पूर्व विदर्भातल्या किती जिल्ह्यात ऑपरेशन टायगर आज? आम्ही गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, त्याचबरोबर आम्ही वर्धा आणि 6 जिल्ह्यातले आम्ही सगळं ऑपरेशन टायगर आज केलेलं आहे. म्हणजे आज तुम्हाला दिसून पडेल ह्या कार्यक्रमानंतर. नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीसाठी महत्त्वाच्या आहे. विधानसभेत मिळालेले यश टिकून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात किरण पांडव यांच्या पुढाकारानं पूर्व विदर्भात ऑपरेशन टायगर राबवलं जातं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.